नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी सहज समजावा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी जवळून संबंधित असलेल्या विषयावर पुढील निबंध घेऊन आली आहे. निबंधाचा विषय आहे, जर पाऊस पडला नाही तर. निळे आकाश फक्त ताप देतो, ढगांचा सावळा रंग दिसत नाही. शेतात फक्त तडा पडलेली माती, जीवन थांबले, आशा मरत नाही. पाऊस नसला की निसर्ग शांत होतो, पण ही शांतता मृत्यूची आहे. हिरवी झाडे पिवळी होतात, पाने कोमेजतात, फुले उमलण्याआधीच सुकतात, पक्षी पाण्याच्या शोधात भटकतात, नद्या केवळ वाळूचे पात्र बनतात, तलावांमध्ये पाण्याचा ठाव उरत नाही, विहिरी आटतात, गावातील विहिरीतून केवळ धूळ येते. शेतकरी सकाळी शेताकडे पाहतो, डोळ्यात आशा असते, पण आकाश निरभ्र असते. हातात कुदळ घेऊन तो उभा राहतो, माती फोडण्याचा प्रयत्न करतो, पण माती फक्त तडा देते. बियाणे पेरले तरी उगवत नाही, रोपटे डोकावते, पण लगेच वाळते. वर्षभराची मेहनत एका हंगामात नष्ट होते. कर्ज वाढते, बँकेचे दबाव येतात, घरात चिंता वाढते, मुलांचे भविष्य अंधकारमय दिसते, पाण्याची टंचाई सर्वत्र पसरते, गावोगावी पाण्यासाठी रांगा लागतात. महिला डोक्यावर मातीचे घडे घेऊन दूरच्या विहिरीवर जातात. मुलांना शाळेत जाण्यापेक्षा पाणी आणावे लागते. शहरांमध्ये टँकर महागात येतात, पाण्याचा दर दिवसाला वाढतो. स्नान, कपडे धुणे, स्वयंपाक सगळे थांबते. आरोग्य बिघडते, आजार पसरतात, उष्णतेने लोक आजारी पडतात, जनावरेही त्रस्त होतात. चारा संपतो, पाणी मिळत नाही, गाई म्हशी दूध देत नाहीत, बैल कमजोर होतात, शेतीचे कामे थांबतात, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते, तरुण शहराकडे निघून जातात, गावे ओस पडतात, फक्त वृद्ध आणि लहान मुले राहतात. पण हे सगळे अपरिहार्य नाही. पाऊस कमी पडला तरी आपण तयार राहू शकतो. झाडे लावणे, पाणलोट बांधणे, पाणी साठवणे, ड्रीप सिंचन वापरणे, शेतात ओलावा टिकवणे, हे छोटे उपाय मोठे बदल घडवतात. हवामान बदलाशी लढणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीने पाणी वाचवले तर मोठा फरक पडतो. पाऊस हा जीवनाचा संदेश आहे. तो येतो तेव्हा सगळे हसतात, निसर्ग नाचतो, शेत हिरवे होतात, लोक आनंदित होतात. पण तो न आल्यास दुःख वाढते. तरीही आशा सोडू नये, कारण मेघराज कधीतरी येईल. त्यासाठी आपण तयार राहूया. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. आणि हो, आजचा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.